नमस्कार मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता पावसाळा चालू झाला आहे व पावसाळ्यामध्ये मिरची, वांगी किंवा आपलं जे भेंडी वगैरे असतात, पडवळ, कारली, घोसाळी याची आपण लागवड करणार आहोत. तर चला पाहूया त्याची लागवड. तर आपण इथे बघू शकता की इथं आपण वांगीची वगैरे लागवड केलेली आहे. म्हणजे ही आता वांगीची छोटी छोटी रोपं आहेत. तर ती थोड्या दिवसांनी मोठी होणार, पण आता जी लहान प्रमाणात आपण बघू शकता की ही जी वांगी वगैरे आहेत, थोडी आपण मिरचीची वगैरे लागवड केलेली आहे. तर म्हणजे कसं छोटंसंच आपण एकदम माळा केलेला आहे, त्यामध्ये आपण ही लागवड केलेली आहे. तर आपण काय करायचं आहे की शेजारी आपण असं हे एक वळ केलेलं आहे, तिथं आपण भेंडीची लागवड करणार आहोत. आपण बघू शकता की आपण आता ही भेंडी वगैरे आहे तिची येथे लागवड करणार. आपण काय करायचं आहे की एक एक भेंडीचं जे दाणं असतं ते आपण ह्या मातीमध्ये टाकायचं आहे. आपण बघू शकता की आपण एक एक जे भेंडीचं दाणं वगैरे ते ह्या मातीमध्ये टाकत आहोत. म्हणजे आपली जी भेंडी वगैरे आहे ती पण चांगल्या पद्धतीने होणार आहे. आपण बघू शकता आपण हे आता भेंडीचं दाणं टाकत आहोत ह्याच्यामध्ये. जे आपली जी भेंडी वगैरे आहे ती पण चांगल्या आणि उत्कृष्ट पद्धतीची होणार आहे. तुम्ही पण अशी भेंडी वगैरे लागवड करता, कारण करा. कसं कसं बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपल्या ज्या बागेत किंवा आपल्या घराच्या शेजारी आपण जी भेंडी वगैरे लागवड करतो ती खाण्यासाठी पण चांगली असते. म्हणजे कसं नैसर्गिक पद्धतीने आपली ही भेंडी तयार होते. इथं आपण कुठला खताचा वगैरे त्यामध्ये वापर करत नाही ह्याच्यामध्ये. तर आपण बघू शकता की हे आहे काळ्या भोपळ्याचे बी. तर ते पण आता आपण इथे लागवड करतो. म्हणजे आपण काय केलं आहे की असा हा मातीचा आपण ढीग केला आहे. तर त्या ढिगामध्ये आपण जी आपली एक एक बी आहे ती आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत. म्हणजे आपली जी भोपळ्याची वेळ वगैरे आहे ती पण मोठी होणार आहे. म्हणजे कसं ह्याच्यासाठी आपण वेगळं मांडव वगैरे करणार आहोत. पण आत्ता सुरुवातीला आपण ह्यामध्ये थोडं थोडं हे बी टाकायचं आहे. तर बघूया, थोड्या दिवसांनी तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ दाखवू की ह्याची कशा पद्धतीने वाढ वगैरे झाली ती. पण आत्ताच्या ह्याला आपण हे थोडंसं लावूया. म्हणजे कसं जसा पाऊस पडणार तशी आपले हे जे भोपळे वगैरे आहे त्यांची जी वाढ वगैरे आहे ती पण चांगल्या पद्धतीने होणार. तर भोपळ्यासोबत आपलं जे दुसरं बियाणं आहे ते पडवळीचं. म्हणजे हे जे पडवळीचं बियाणं आहे ते मोठ्यातले पडवळ आहे. म्हणजे कशा काय काय ज्या लहान पडवळ वगैरे असतात, पण हे जे आपण आता बियाणं लावतो हे मोठ्यातलं पडवळ आहे. म्हणजे आपले पडवळ पण कसे एकदम लांब होणार. म्हणजे 5-6 फुटाचे असे पडवळ आपले होणार आहेत. तर ते पण आपण इथे लागवड करत आहोत. तर हे जे बियाणं आहे ते दुधी भोपळ्याचं. आपण हे दुसरं एक मातीचा ढीग केला आहे, त्यामध्ये आपण हे दुधी भोपळा वगैरे लावणार आहोत. तर दुधी भोपळ्याचा जो हळवा वगैरे असतो तो पण चांगला लागतो आणि त्याची भाजी वगैरे पण आपण करू शकतो. म्हणजे कसं बाजारातून आपण विकत आणण्यापेक्षा असं जे दुधी भोपळे आपण घरगुती वगैरे लावले तर आपल्या खाण्यासाठी पण ते चांगले असतात. म्हणजे कसं हे दुधी भोपळ्याचं कसं पावसाळी पण येतात आणि उन्हाळी पण येतात. आपण दोन्ही ठिकाणी ह्याची लागवड करू शकतो. तर हे आहे घोसाळीचं बी. घोसाळी पण आपण लागवड करणार आहोत. म्हणजे घोसाळ्यांचं कसं असतं की घोसाळे इकडे तिकडे रुजतात झाडावरती वगैरे, पण आपण तिकडे रानात रुजण्यापेक्षा आपण हे घरगुती आपण लावणार आहोत. म्हणजे कसं आपल्याला ती घोसाळ्याची भाजी वगैरे करायला पण छान होईल. म्हणजे कसं ह्यांची जर वेळ वगैरे आहे ती एकदम उंच उंच जाते, पण आपण काय करणार आहोत की ह्याच्यासाठी आपण छोटासा मांडव घालणार आहोत. म्हणजे हे घोसाळे जास्त आपले उंच जाणार नाहीत आणि आपण लवकरात लवकर ते काढू शकतो. हे आहे कारल्याचे बी. म्हणजे कसं आहे, कारली जरी कडू असली तरी पण ते आपल्या आरोग्यासाठी चांगली फायदेशीर असतं. तर आपण काय करायचं, आपण कारली वगैरे पण लागवड करायची. म्हणजे त्याचं जे सरबत वगैरे असतं ते पण आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. कारळ्याची भाजी आपण रोज खाल्ली पाहिजे, ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तर हे आहे काकडीचं बी. म्हणजे काकडी कशी सर्वांनाच आवडते. म्हणजे काही काकड्या वगैरे असतात त्या लांब असतात, काही आखूड वगैरे असतात. पण हे जे आपण काकडीचं आता बियाणं लावत आहोत हे एकदम मोठी काकडी आहे. म्हणजे कसं खाण्यासाठी पण ती चांगली असते. ज्या बारीक वगैरे काकड्या असतात ते खाण्याची एवढी काही मजा नसते, पण ह्या लांब काकड्या वगैरे असतात तर त्याच्यापासून आपण कसे वडे वगैरे किंवा विविध पदार्थ वगैरे त्याच्यापासून बनवू शकतो. तर आपण आता ही काकडीची लागवड करत आहोत. तर बघूया थोड्या दिवसाने आपली जी काकडी वगैरे ती कशा पद्धतीने होते.
आपण बघू शकता की ही आता हळद वगैरे पण थोडी रुजायला लागलेली आहे. म्हणजे ही जी हळद आहे ती गेल्या वर्षीच आहे. आम्ही काय केलं आहे की गेल्या वर्षी जी हळद वगैरे होती ती आम्ही उकरलेली नाही, ती ह्या वर्षीसाठी पुढे ठेवली. म्हणजे काय होतं की गेल्या वर्षी आपण उकरली नाही हळद, तर दुसऱ्या वर्षी तिचं जे कांदं वगैरे असतं ते मोठं होतं. आपण बघू शकता की ही आता हळद आहे, तर ही आम्ही आता डायरेक्ट पुढच्या वर्षीच उकरणार. म्हणजे ह्या वर्षी त्याची लागवड करणार नाही, कारण गेल्या वर्षी हे बघा हे जे आपण हळदीचे वल वगैरे होते ते तसेच ठेवलेले आहेत. तर ह्या वर्षी आपली जी हळद आहे ती चांगल्या प्रमाणात होणार. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले हिरवं जग या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.